सो हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एटीएस फ्रेंडली रिझ्युमे म्हणजे काय, त्याची गरज काय असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे स्किल आहे, तुम्हाला फाडू प्रोग्रामिंग लँग्वेज जमते, तुम्ही जस्ट फ्रेशर आहात किंवा एक्सपिरियन्स आहात, परंतु तरी सुद्धा तुम्हाला विचार करणं कॉल येत नाहीये, इंटरव्ह्यू शेड्यूल होत नाही. म्हणजे जे काही कारण आहेत त्या कारणांपैकी एक कारण नक्की असू शकतं की तुमचा रिझ्युमे हा एटीएस फ्रेंडली नाहीये. सो प्लीज तुमचा रिझ्युमे हा एटीएस फ्रेंडली आहे की नाही तुम्ही चेक करा. मी जे पॅरामीटर तुम्हाला सांगणार आहे त्या पॅरामीटरनुसार, आणि आज आपण मी एआय प्रॉम्प्ट तुम्हाला देणार आहे, त्याचा यूज करून तुम्ही स्वतःचं डिस्क्रिप्शन विथ द हेल्प ऑफ एआय तुम्ही करू शकतात. सेकंड पॉइंट, मी स्वतः एटीएस फ्रेंडली रिझ्युमेचं टेम्पलेट तुम्हाला देणार आहे, ते टेम्पलेट तुम्ही यूज करा जेणेकरून तुमचा रिझ्युमे हा प्रॉपर एटीएस फ्रेंडली बनवू शकणार आहे. ठीक आहे, आता स्टार्ट करूया आपण एटीएस फ्रेंडली रिझ्युमे म्हणजे काय. मित्रांनो, सर्वात महत्वाचं, व्हॉट इज द एटीएस. एटीएसचा फुल फॉर्म येतो ऍप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टम. ओके, म्हणजे ऍप्लिकंट कॅन्डिडेट त्यांना ट्रॅक करण्याचं सिस्टम, त्यांच्या प्रोफाईलला डाउनलोड करण्याचं सिस्टम. ओके, आपण प्रोसेस समजून घेऊ. सगळ्यात आधी होतं काय, जे एमएनसी कंपनीज असतात किंवा जे मिडल लेवल कंपनीज असतात, ओके, त्या कंपनीमध्ये जर व्हॅकन्सी निघाली, जसे की IBM, TCS, इन्फोसिस, ॲक्सेंचर, या सर्व एमएनसी कंपनीत आहे, ओके, किंवा मिडलवेअरच्या कंपनीज असतात, त्यांच्यामध्ये जर व्हॅकन्सी निघाली तर सगळ्यात प्रथम ते HR पर्यंत येतात, रिक्रुटमेंट टीमकडे. रिक्रुटमेंट टीम ते स्वतः डाउनलोड करत नाही, ते काय करतात, प्रोफाईल किंवा जॉब कशावर निघालेले आहेत, कोणत्या टेक्नॉलॉजीवर त्या व्हॅकन्सी आहेत. समजा जावा, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसवर व्हॅकन्सी आहे, मग HR लोक ते कीवर्ड, त्या टेक्नॉलॉजीचे नावं त्या एटीएसच्या सॉफ्टवेअरमध्ये टाकतात. एटीएसचं सॉफ्टवेअर त्या कीवर्डच्या बेसिसवर ऑनलाईनमध्ये जे काही एटीएस फ्रेंडली रिझ्युमे असतात त्यांना डिटेक्ट करून त्यांच्यापैकी ते फिल्टर आउट करतात की ह्या प्रोफाईल, हे कीवर्ड्स कोणत्या प्रोफाईलमध्ये आहे, कोणत्या रिझ्युमेमध्ये आहे, तेच रिझ्युमे ते डाउनलोड करतात. ओके, डाउनलोड करून ते HR कडे येतात आणि HR फक्त त्याच लोकांना कॉल करतात जे रिझ्युमे डाउनलोड करून दिलेले असतात एटीएसने. म्हणजे विचार करताय, सर्व काही एटीएस करतं, एटीएस नावाचं सॉफ्टवेअर. तर मग एटीएसला समजेल असाच रिझ्युमे आपला हवा, अदरवाईज तसा रिझ्युमे नसेल तर आपल्याला HRचा कॉल येणार नाही आणि आपल्याला वाटेल की आपला रिझ्युमे सिलेक्ट होत नाही किंवा आपल्याकडे नॉलेज नाही किंवा आपल्याकडे एक टेक्निकल स्किल नाही आहे. म्हणून म्हणतोय आधी एटीएस फ्रेंडली रिझ्युमे बनवा. चला तर आपण बघूया एटीएस फ्रेंडली रिझ्युमे कसा बनवतात. एटीएस फ्रेंडली रिझ्युमे कसा असतो. ठीक आहे, आता सगळ्यात आधी फर्स्ट पॉईंट काय बघणार आहोत आपण, एटीएस फ्रेंडली म्हणजे सिंपल फॉर्मॅटिंग. सिंपल फॉर्मॅटिंग म्हणजे काय, नो टेबल्स, इमेजेस तुम्हाला टाकायचे नाही, टेक्स्ट बॉक्सेस, कॉलम ऍड करायचं नाही, कारण की एटीएस मे नॉट रीड देम द करेक्टली. एटीएसला जे प्रॉपरली रीड करता येत नाही, टेबल फॉर्मॅट, इमेजेस आणि टेक्स्ट बॉक्सेस. ठीक आहे, हा झाला सिंपल फॉर्मॅटिंग. स्टँडर्ड फॉन्टमध्ये तुम्हाला फक्त टाइम्स न्यू रोमन यूज करायचा आहे. ठीक आहे, कीवर्ड ऑप्टिमाइज. जॉब जे नोकरीवर, लिंक्डइनवर जे जॉब डिस्क्रिप्शन असतात ना, त्यांच्यामध्ये मेन्शन केलेलं असतात की कॅन्डिडेट मला कोणकोणत्या टेक्नॉलॉजी यायला हव्यात, त्याच टेक्नॉलॉजी तुम्ही उचलायच्या आणि त्या टेक्नॉलॉजी तुमच्या रिझ्यूममध्ये ते मॅच व्हायला हव्यात. म्हणजे एटीएस बरोबर तुमचा रिझ्यूम हा डाउनलोड करेल आणि HR कडे पाठवेल. म्हणजे काय, की ज्या ज्या ट्रेंडिंग असतात ना टेक्नॉलॉजी, ज्या ज्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये ॲड असतात त्या तुम्हाला त्या कीवर्ड तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड करायची आहे. नेक्स्ट पॉईंट आहे प्रॉपर सेक्शन हेडर. प्रत्येक गोष्टीला एक सेक्शन द्या. जसं तुम्ही स्किल ॲड करताय तर स्किलला सेक्शन द्या वरती, हेडिंग बुलेट पॉईंटमध्ये. एज्युकेशन ॲड करताय, एज्युकेशनला हायलाईट करा बुलेट पॉईंट देऊन. ठीक आहे, अशा प्रकारे आपण करायचं. नेक्स्ट राहणार तुमचं फाईल टाईप. फाईल टाईप नेहमी तुमचा रिझ्युमे एक तर डॉक फॉर्मॅटमध्ये पाहिजे किंवा PDF मध्ये पाहिजे, जेणेकरून त्याला प्रॉपर हे समजेल की ओ हा रिझ्यूम आहे, याच्यामधलं काय काय गोष्टी डिटेक्ट करायचं. अदरवाईज तो रिझ्यूम डिटेक्ट होत नाही. खूपदा असं होतं. वन कॉलम फॉर्मॅट लेआउट, तर रिझ्युमे आहे ना नेहमी वन कॉलम फॉर्मॅटमध्येच असायला हवा, कारण एटीएसला फक्त वन कॉलम फॉर्मॅट हीच समजतो आणि तो डिटेक्ट करता येतो. तर मोस्टली तुम्ही असाच रिझ्यूम बनवायचा. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो वन कॉलम फॉर्मॅट कसा असतो. हे बघा, वन कॉलम फॉर्मॅट म्हणजे हा आहे. ठीक आहे, तर एक सिंगल कॉलममध्ये दिलेला आहे आणि सेकंड साईडला आहे 2 कॉलममध्ये रिझ्यूम डिवाइड करण्यात आलेला आहे. तर बघा, तुम्ही या ठिकाणी जर एज्युकेशन बघितलं तर त्या ठिकाणी लेफ्ट साईडला एज्युकेशन ही बुलेट पॉईंटने हायलाईट केलेली, राईटला पण हायलाईट केलेलं आहे. तुम्ही फॉन्ट कोणता यूज केलेला आहे ते बघू शकता. तिकडे फॉन्ट तुम्ही टाइम्स न्यू रोमन यूज केलेला आहे, तोच तुम्हाला फॉन्ट यूज करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट आपण गोष्ट बघणार आहोत नो फॅन्सी ग्राफिक्स. आज तुम्ही काहीतरी आयकॉन, लोगो किंवा कंपनीचा लोगो उगाच टाकण्याची गरज नाही, जेणेकरून एटीएसला बाकीच्या गोष्टी समजत नाही. एटीएस कॅन नॉट अंडरस्टँड आयकॉन, लोगोज, टेबल फॉर्मॅट और इमेजेस. ओके, हे झालं पूर्णपणे तुम्हाला डिस्क्रिप्शन. तर आता आपण काय करू, मी तुम्हाला एक एटीएस फ्रेंडली एक डिस्क्रिप्शन किंवा एटीएस फ्रेंडली रिझ्यूमे ChatGPT थ्रू कसा बनवायचा, आणि तो एकदा बनला तर सगळं कंटेंटचा यूज करून मी जो तुम्हाला फॉर्मॅट प्रोव्हाइड करेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा डेटा टाकून एटीएस फ्रेंडली रिझ्यूमे बनवू शकता. तर चला आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर या ठिकाणी मी हा ChatGPT रिझ्यूमे बनवला होता. मी एक नवीन टॅब घेतो. ठीक आहे,
ChatGPT मी ओपन केलं. ChatGPT ओपन झाल्यानंतर मी काय करतोय, ऑलरेडी हा रिझ्युमे बनलेला आहे. ठीक आहे, तर मी सिम्पल काय करतोय, एक प्रॉम्प्ट घेतोय. ही एक प्रॉम्प्ट आहे, ही कॉपी केली. आणि या प्रॉम्प्टमध्ये पण काय शिकण्यासारखी गोष्ट आहे बघा. मी टाकलंय फ्रेशर, तुम्ही एक्सपिरियन्स असणार तर एक्सपिरियन्स टाका. इथे टाकलंय मी बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स, तुम्ही बीटेक असणार तर बीटेक टाका, कॉम्प्युटर सायन्स असणार कॉम्प्युटर सायन्स टाका. तुमचं कधी झालं हे तुम्ही तुमच्यानुसार मॉडिफाय करा हा प्रॉम्प्ट. ठीक आहे, तुमचं अकॅडमिकचे प्रोजेक्ट टाका, तुमची स्किल टाका या ठिकाणी. ठीक आहे, आणि सर्टिफिकेशन झाले असणार तर तुम्ही सर्टिफिकेशन टाका. तुमचे इंटर्नशिप झाली असेल तर तुम्ही इंटर्नशिप ॲड करा. कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी तुम्हाला येतात त्या सर्व मेन्शन करा. हे सगळं मेन्शन केलं ह्या प्रॉम्प्टमध्ये. बघा मी कॉपी केलं या प्रॉम्प्टला आणि ChatGPTकडे गेलो की बाबा बस फक्त प्रॉम्प्टवर कॉपी केला, पेस्ट केलं आणि मी एंटर केला. एंटर केल्यानंतर होणार काय की तो आपल्याला 1 पेजचा एक रिझ्युमे बनवून देणार. बघा सिम्पल, तुमचं नाव, युअर फोन नंबर, ईमेल ID. ठीक आहे, करिअरचं ऑब्जेक्टिव्ह त्याने स्वतःने दिलं आहे तुम्हाला. बघा नोटेड, हे कॉपी करा. ठीक आहे, हे कॉपी करायचं आणि मी जो तुम्हाला फॉर्मॅट देणार आहे तो पण दाखवतो. तो एका माझ्या स्टुडंटचा आहे आणि त्या फॉर्मॅटमध्ये तुमचा हा सगळा डेटा टाका. टेक्निकल स्किल त्याने दिलेले आहे. ठीक आहे, टेक्निकल स्किल नंतर पुढचं सेक्शन आहे अकॅडमिक प्रोजेक्ट. बघा त्याने बाय डिफॉल्ट 2 प्रोजेक्ट पण दिलेले मला, सॅलरी ॲडव्हान्स आणि गेस्ट हाऊस बुकिंग ॲप्लिकेशन. आता सर्टिफिकेशन पण त्याने दिलं. आणि इंटर्नशिप जर असेल तर तुम्ही इंटर्नशिप ॲड करा अशा पद्धतीने सिम्पल आणि इझी फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, अचिव्हमेंट्स गोष्टी दिलेल्या आहे, एज्युकेशन डिटेल दिलेलं आहे. ठीक आहे, हा झाला तुम्हाला ATS फ्रेंडली रिझ्युमेचा प्रॉम्प्ट यूज करून ChatGPTने तुम्ही कशा प्रकारे ATS फ्रेंडली रिझ्युमेचं कंटेंट किंवा डिस्क्रिप्शन घेणार. जसे तुम्ही डिस्क्रिप्शन घेतलं तर हा राहणार तुमचा फॉर्मॅट. ठीक आहे, हा गायत्री पाटील स्टुडंटचा आपल्याकडे आहे. ठीक आहे, हा याच्यामध्ये नंतर करायचं काय मग बघा, तुम्ही काय करणार याच्यानंतर तुमचं करिअरचं ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी ॲड करायचं. ठीक आहे, नंतर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर ॲड करा, एक्सपिरियन्स नसेल तर फ्रेशरसाठी सगळ्या गोष्टी ॲड करा ह्या. ठीक आहे, ते ChatGPTवर ज्या तुम्हाला भेटणार त्याच. ठीक आहे, तुम्ही त्यानंतर तुमच्या सर्व टेक्निकल स्किल या ठिकाणी ॲड करा. आता ह्या टेक्निकल स्किलमध्ये आपण टेबल यूज केलेला आहे, परंतु या टेबलमध्ये आपण क्लिअरली हायलाईट केलेलं आहे ऑल टेक्नॉलॉजी. मी टेबलमध्ये पण हायलाईट केलेले आहेत आणि या ठिकाणी पण त्या टेक्नॉलॉजी हायलाईट केल्या, म्हणजे इकडनं पण डिटेक्ट व्हायला पाहिजे किंवा तिकडनं डिटेक्ट व्हायला पाहिजे, म्हणजे दोघीकडनं डिटेक्ट होण्यासाठी. ठीक आहे, थर्ड सेक्शन होता माझ्या प्रोजेक्ट डिटेल. बघा मी सॅलरी ॲडव्हान्स टाकला आहे तोच प्रोजेक्ट. तुम्ही तुमचा फ्रेशरचा प्रोजेक्ट टाकायचा, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्सवाल्याने या ठिकाणी एक्सपिरियन्सचा प्रोजेक्ट टाकायचा आहे आणि ऑलरेडी आपण हायलाईट केलेले प्रोजेक्ट डिटेल्स. ठीक आहे, नेक्स्ट सेक्शन राहणार आहे तुमचा एम्प्लॉयर डिटेल. हा एक्सपिरियन्स लोकांसाठी. ठीक आहे, हा एक्सपिरियन्स लोकांसाठी आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचे सर्टिफिकेट असतील तर सर्टिफिकेट ॲड करा. हां, अचिव्हमेंट असतील तुमचे कॉलेज लेवलचे फ्रेशरसाठी किंवा कंपनी लेवलचे ते ॲड करा. ठीक आहे, आणि त्यानंतर पुढचा गोष्ट राहणार आहे तुमचा या ठिकाणी BE कॉम्प्युटर सायन्स, म्हणजे ज्याचं BE असेल BSc असेल सगळ्यांनी या टेबल फॉर्मॅटमध्ये ॲड करायचं आहे. ठीक आहे, बघा DN पाटील कॉलेजचा स्टुडंट होता, तुम्हाला ऑलरेडी आपल्याकडचा हा रिझ्युमे आणि स्टुडंट आपल्याकडचा आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी काय होतं आहे, तर हा पूर्ण रिझ्युमे, हा बेसिक ॲड्रेस आहे. या ठिकाणी तुम्ही इथेही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अशा प्रकारे प्रॉपर हा रिझ्युमे आपण बनवलेला आहे. तर मित्रांनो मला एक सांगायचं अजून महत्त्वाचं पॉईंट्स, आपण जे हे पॉईंट्स बघितले हे पॉईंट प्रत्येकाने फॉलो करायचे. ठीक आहे, आणि आता महत्त्वाची गोष्ट, हा जो रिझ्युमेचा फॉर्मॅट होता, हे जे टेम्पलेट आहे ते इन्स्टाला लिंकमध्ये भेटून जाणार तुम्हाला. त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करा आणि हा जो प्रॉम्प्ट आहे, हा जो मी प्रॉम्प्ट दाखवला तुम्हाला, हा प्रॉम्प्ट तुम्हाला यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा इन्स्टाच्या कमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल. तुम्हाला प्रॉम्प्ट पण भेटून जाईल, तुम्हाला रिझ्युमेचा ATS फ्रेंडली रिझ्युमेचा टेम्पलेटही भेटून जाणार आहे आणि तुम्ही ChatGPTचा यूज करून कसा बनवणार तुम्ही रिझ्युमे तेही तुम्हाला मी सांगितलं आहे. सर्वांनी सगळ्यात आधी आपला रिझ्यूम बनवायला स्टार्ट करा आणि तो रिझ्युमे मलाही शेअर करा आणि नोकरी, लिंक्डइन सगळी ऑनलाईन पोर्टलला अपडेट करा. मित्रांनो, माझ्या भावांनो, माझे सर्व स्टुडंट यांना आज ATS फ्रेंडली रिझ्युमे कसा बनवतात स्टेप बाय स्टेप आपण बघितलंय. तर सर्वांनी ATS फ्रेंडली रिझ्युमे बनवा, मला शेअर करा. नोकरी पोर्टल, लिंक्डइन पोर्टल, वेगवेगळे जे ऑनलाईन पोर्टल अवेलेबल सगळ्या ठिकाणी ते अप्लाय करा, अपलोड करा. आणि त्याच्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही मला ओळखतातच, मी प्रशांत पाटील. मी स्वतः आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच मराठी लँग्वेजमध्ये आपल्या मुलांना, आपल्या सर्व मराठी मुलांना समजेल अशा लहान मुलासारखं मी जावा कोवर बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सर्व काही मी शिकवत आहे. ऑलमोस्ट 9 ते 10 दिवस झालेले आहेत शिकून. सर्व व्हिडिओज यूट्यूबला, माझ्या चॅनलला लाईव्ह सेक्शनमध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो. तर प्लीज हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोहोचवा ज्या लोकांना गरिबीमुळे, पैशांच्या अभावी किंवा परिस्थितीमुळे त्यांना IT इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, त्यांचं स्वप्न आहे, परंतु पैशांअभावी ते क्लासेस लावू शकत नाही, त्यामुळे त्यांचं टेक्निकल स्किल ते वाढवू शकत नाही. तर तुमचा भाऊ मी प्रशांत पाटील फ्रीमध्ये, काय बोलतोय, फ्रीमध्ये
यूट्यूबवर जावा फुल स्टॅकचं सेशन रोज रात्री 9 ते 10 मध्ये घेतो. तर प्लीज सर्वांनी त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे, जेणेकरून माझंही ध्येय कंप्लीट होईल आणि त्यांचंही काहीतरी ध्येय असेल ते कंप्लीट करण्यासाठी जो मी प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांना यश येईल. मित्रांनो, ऑल द बेस्ट.